आत्ता वाजले आहेत 12:45 आणि आम्ही निघालो एअरपोर्टला, कारण पुढं ते आता आपण चाललोय ट्रिपला. अरे मला प्रश्न तर 1 तास डिले झाला एवढं खात. नमस्कार 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 भावंडो, तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे चिखल्या. आणि आत्ता वाजले आहेत 12:45 आणि आम्ही निघालो एअरपोर्टला, कारण पुढं तरी चालेल. येस, बघत राहा, गाड्या आल्यात. ही एक गाडी आहे आणि ही एक गाडी आहे, टोटल 5 जण आहे आम्ही. चलो लेट्स गो. नमस्कार भावंडो, आता वाजले आहेत 2:15 आणि आता मुंबई हायवेला आम्ही पोहोचलोय. आता मावशी आणि मम्मीला विचारू आपण, त्यांना कसं वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय आता आपण चाललोय ट्रिपला? अरे मला प्रश्न तर हां हां हां. आणि तुला? सेम इयर. आता कुठं चाललोय पण आपण? दैवानला. वर्षांनी भावाला भेटणार आहे. वा वा, चला. भावजाईला भेटणार आहे, माझ्याला भेटणार आहे. तुझं काय म्हणणं? एन्जॉय आणि बस तेवढंच ना? एन्जॉय करायला, फोटो काढायला, एन्जॉय करणार. मस्तपैकी ह्या फूड कोर्टमध्ये खाऊन झाले बघा. लोणावळा क्रॉस केल्यानंतर लागतो हा फूड कोर्ट. आता बसतोय गाडीत, तर मग एअरपोर्ट अजून 2-3 तासात पोहोचून जाईल. मुंबई एअरपोर्टला पोहोचलो आहे आत्ता. 5 वाजले आहेत, अजून लय वेळ आहे, 11:30 वाजता आहे. काही बघू शकता, गर्दी एवढी काय नाही. नमस्कार भावांनो, आत्ता वाजले आहेत 6:45 आणि इथं आल्यावर कळते की 1 तास डिले झाला आहे फ्लाईट, जे की आम्ही ऑलरेडी 2 तास आधी एअरपोर्टला बसलोय. आता वैताग आला, पण ठीक आहे, चालायचंच. हे बघा, अजून बराच वेळ, जवळपास 4 तास आहेत अजून आम्हाला. अजून आमचं गेट पण, आणि तिकडं आबा फिरायला लागलाय बघा इथं. हां बघा, अजून मला वाटते 20 मिनिटं आहेत. आणि पप्पा मम्मी मावशी हे कॉफी का चहा आणायला गेलं आणि आबा गेट पशी गेला आणि मी बसले आपल्या चेलमध्ये बॅग के साथ. आणि इथं मी एक नोटीस केलं, जवळपास बरेचसे कबूतर आहेत आणि कावळे पण आत फसलेत बिचारे. काय सीन, काय कुठून आले ते? दाखवतो मी, थांबतो, दाखवतो, मला दिसू दे, दाखवतो मी. आणि त्याच ठिकाणी मम्मीने काहीतरी घेऊन आली. वा वा, कॉफी द्या ना, थोडीफार कॉफी द्या. द्या इकडं, त्याला नकोय, दे इकडं. मस्त काय काय खाऊन आल्यात पोरांना सोडून, लहान. ही पण आणि हे पण. 690 रुपये एक कॉफी आणि 2 चहा. नमस्कार भावांनो, आत्ता वाजले आहेत 9 आणि आमचं इमिग्रेशन सिक्युरिटी चेक सगळं झालं आहे. जवळपास 1.5 hour गेला, सगळं प्रॉपर चेक झालं सगळं. आता येऊन बसलो फूड कोर्टमध्ये, हे बघू शकता तुम्ही. तर हे फूड कोर्ट आहे, ते येऊन बसले. आता जवळपास अजून 3.5-4 तासानंतर फ्लाईट आहे आमची, 12:50. ओके, एन्जॉय कर. नमस्कार भाऊ, जवळपास 1 तास लेट झाले प्लेन आणि आत्ता वाजले 11:45. अजून आत्ताशी जवळपास पुढे एक 10 मिनटं झाली आत्ता प्लेनवर. तर उडायलाच मला वाटते 12:40, जवळपास अजून 1 तासभर जाईल वाया. खूप आधी येऊन बसलो आम्ही. ठीक आहे,
हे बघा, हे आहे गेट नंबर 77. इथं आहे, इकडं आबा ते बसलेत ह्या बाजूला. इथं 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 हां येस. तर तेवढ्याला डायरेक्ट प्लेनमध्ये भेटतो. ओके चलो बाय बाय, गुड नाईट. तर भावांनो, आता वाजल्यात 12:40 आणि आता आम्ही फ्लाईटमध्ये बसलो आहे. हे बघू शकता तुम्ही, मस्त आहे. काही आहे तुला काय बोलायचं? कुछ ना. पप्पा मम्मी ते पण इथंच साईडला इकडं, ते तिघं इथं आणि आम्ही दोघं इथं. मधली जी सीट आहे तिथं पूर्ण आलं. काय एकदम रिलॅक्समध्ये आता पायपासून झोपूनच एन्जॉय. अशा तऱ्हेने आमचं जेवण आलेलं आहे. हे नान आहे, पनीरची भाजी, राईस, इथे एक भाजी, ब्रेड, स्वीट काहीतरी, कॅशूनट आणि फ्रूट. मस्तपैकी खाऊन घेतो. वाव चला. आणि हे सगळं जेवण बघा किती वाजता करतो. 1:30 झाले. आता एवढं खात आहे. नमस्कार भावांनो, आता आम्ही बँकॉकमध्ये पोचलो आहे आणि जवळपास 1 किलोमीटरच्या आसपास आम्ही चालतो. कंटिन्यू चालतच राहतो. आत्ता वाजलेत सकाळचे 5:15. तर जसं की तुम्हाला मॅपमध्ये दिसेल, आम्ही ह्या पॉईंटवरून आलो की आणि जायचं ह्या पॉईंटला. आणि हा जो डिस्टन्स आहे तो 1 किलोमीटरचा आहे जवळपास. हे बघू शकता तुम्ही, कंटिन्यू वॉकिंग. एरोप्लेन ढगात गेल्यावर आमचं रिॲक्शन. आता आम्ही लँड होत आहे तैवानमध्ये. हे बघा तैवानचे दृश्य. खाली तर शेती वगैरे पण पाण्याने भरले. पावसाळा चालू आहे. ढगांच्या मधनं हो. बाकी चला. तर मित्रांनो, आत्ता वाजले अरे इथलं नाही माहिती, पण आता आम्ही बाहेर आलो. ओके, बॅग कलेक्ट करतो. पाऊस आहे भरपूर इथं. हे बघा, ही आमची गाडी आहे आज. आता या गाडीतनं आम्ही चाललोय. येस, लेट्स गो. एकदम ओके मध्ये आलो. बरोबर किती 1 वाजले रे आता? नाही, 2:20 झाले. आणि आता आम्ही बाहेर आलो एअरपोर्टच्या. गाडी बघा मागं लगेच तेवढं बसते. ओके, लेट्स गो. नमस्कार भावांनो, आत्ता वाजलेत 5. आम्ही पोचलोय मामाच्या घरी तैपैमध्ये. मस्त प्रवास झाला, 1 नंबर. इथं पाऊस पडतोय अक्षरशः, पण प्रवास भारी होता. जवळपास 24 आवर्स बसलो. आणि आता कुठं मस्त हॉटेलवर जाऊन मस्त फ्रेश व्हायचं माझ्या. चलो, तर ब्लॉग हा आवडला असेल तर नक्की जाऊन चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. काय फक्त ट्रॅव्हल ब्लॉग होता,
इकडून तिकडं तिकडून तिकडं तिकडून तिकडं मुंबई बँकॉक बँकॉक ते आणि मधल्या आधी रस्ते. येस चला एन्जॉय बाय बाय.